प्रेमासाठी वाटेल ते, प्यार किया तो डरना क्या, अशी अनेक उदाहरणं आपण आजवर ऐकत आलोय. आता प्रेमासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. आता ठाण्यात अशीच एक स्टोरी समोर आली आहे. ती म्हणजे इन्स्टावाली लव्ह स्टोरी. ठाण्याच्या तरुणीनं बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठलं. काय प्रकरण पाहूया. नवऱ्याशी झालेलं भांडण आणि ताणतणाव सुरू असतानाच सनम खानची फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाकिस्तानी तरुणाशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिनं खोट्या कागदपत्रांच्या मदतीनं थेट पाकिस्तान गाठलं. बशीर नावाच्या पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडलेल्या या सनमनं खोट्या कागदपत्रांच्या मदतीनं 1 महिन्याचा व्हिसा बनवला आणि त्याच व्हिसाच्या आधारे ती पाकिस्तानात पोहोचली. तिथं गेल्यानंतर तिनं पुन्हा 6 महिन्याचा व्हिसा काढला. पण इंटेलिजन्समुळे या प्रकाराचा भांडाफोड झाला. सनमचा पाकिस्तान प्रवास कसा आहे ते पाहूयात. सनम उर्फ नगमाचं उत्तर प्रदेशच्या तरुणाशी पहिलं लग्न. भांडण आणि त्रासामुळे ती आईकडे ठाण्यात आली. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून पाकिस्तानी तरुणाशी ओळख. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. लग्न करण्यासाठी थेट पाकिस्तान गाठलं. तर दुसरीकडे सनमनं कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याचा दावा सनमच्या आईनं खोडून काढलाय. मामला कुछ भी नहीं है. 2021 में उससे बातचीत हुई थी. बातचीत होने के बाद में वही अपना प्यार व्यार का उनका चला. फिर शादी तक पहुंच गए. शादी के बाद में हमको 23 में पता चला. 23 में पता चलने के बाद हमने उनकी फैमिली से बात किया. बात करने के बाद में अच्छे लगे वो लोग, सब लोग अच्छे लगे. अच्छे लगने के बाद में फिर हम लोगों ने डिसाइड किया. पासपोर्ट बनवाया और नाम चेंज किया उसने 2015 में. तो नाम का इशू तो कुछ मैटर नहीं रखता है, क्योंकि हमने जैसे वो भी करवा दिया उसका नाम का, ऑनलाइन भी चढ़वा दिया. तो नाम का लेके कोई इशू नहीं है और पाकिस्तान का लेके भी कोई इशू नहीं है, क्योंकि मेरी लड़की गलत नहीं है. हम लोग भी गलत नहीं है. गलत होते तो हम यहाँ नहीं होते, हम छुपा हुए होते. और हमारा कोई भी डॉक्यूमेंट्स कोई भी फर्जी नहीं है, सब असली है, सब डुप्लीकेट कोई भी नहीं. दरम्यान जे खोटे कागदपत्र वापरत तिनं पाकिस्तान गाठलं, त्याच खोट्या कागदपत्रांमुळे तिच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. जे खोटे डॉक्युमेंट सादर केले, ज्यांनी बनवले ते हे दुकान आहे. आपण बघू शकतो की या दुकान सध्या बंद असलं तरी आपले डिजिटल सेवा केंद्र अशा नावाने इथे हे दुकान सुरू होतं आणि आज देखील ते दुकान इथे बंद दिसतंय. मात्र या संदर्भात कोणतीही माहिती पोलिसांकडे नाही. पोलीस या संदर्भात तपास सुरू आहे असंच सांगत आहेत. सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच आता सनम उर्फ नगमाची लव्ह स्टोरी समोर आली आहे. आता यात पोलिसांकडून आणि तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकचा तपास करत आहे. आता यात काय काय समोर येतं आणि कुठले धागेदोरे मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भाग्यश्री प्रधान, NDTV मराठी, ठाणे.